लागल्यामुळे आता सर्वत्र एकच चर्चा होऊ लागली आहे की महायुतीमध्ये वरिष्ठ नेत्यांवर अन्याय होतोय का। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते विधान परिषदेचे डॅशिंग आमदार अमोल मिटकरी जी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय नेमकं असं घडलं की छगन भुजबळांना या मंत्रिमंडळामध्ये स्थान नाहीये? कोणी सांगितलं तुम्हाला? ते नाराज आहेत, ते रागारागात निघून गेले, चिडून निघून गेले म्हणून सर्व कार्यकर्ते नाराज आहेत, कोणी सांगितलं? तुम्हाला बोलले ना? काय बोललेत ते म्हणाले मी नाराज आहे, वरिष्ठ म्हणजे काय हे कळतं का, असं सुद्धा त्यांनी म्हटलं। मी ते काय बोलले ते ऐकलेलं नाही। मी तुम्हाला एवढं सांगतो, काल जो शपथविधी समारोह राज्यपाल भवनला पार पडला त्यावेळेस भुजबळ साहेब नागपूरमध्येच होते, ते हॉटेलमध्येच होते आणि आज सकाळी सुद्धा ते कामकाजामध्ये सहभागी झाले। ते काही तानाजी सावंत साहेबांसारखे रागारागात निघून गेलेले नाहीत। त्यामुळं एक वरिष्ठ नेते ते आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अनेक वर्ष त्यांनी नेतृत्व केलेलं आहे, ते प्रदेश अध्यक्ष राहिलेले आहेत आणि एखादा शपथविधी कसं आहे की साधारणपणे समता परिषदेचा कार्यकर्ता असेल, ओबीसी कार्यकर्ता असेल, त्यांचा कार्यकर्ता असेल, त्याला वाटणं साहजिक आहे की भुजबळ साहेबांचा शपथविधी का झाला नाही। आमच्या पक्षात सिनियर नेते म्हणून आज भुजबळ साहेबांसारखेच दिलीप वळसे पाटील साहेब पण आहेत, त्यांचा पण काल शपथविधी नव्हता। त्यामुळे पक्षाने तो घेतलेला निर्णय आहे आणि त्यांना विश्वासात घेऊनच तो पक्षाने निर्णय घेतला असेल। कारण दादा असतील, तटकरे साहेब असतील, प्रफुल्लभाई असतील, या तिघांमध्ये उत्तम समन्वय आहे। पार्लमेंटरी बोर्डमध्ये सर्वात सिनियर भुजबळ साहेब आहेत, त्यामुळे मला वाटत नाही की ते नाराज होऊन गेले। इतके वरिष्ठ नेते असताना 50 वर्षाहून जास्त कार्यकाळ त्यांनी राजकारणामध्ये घालवलेला आहे आणि असं असताना देखील त्यांना जाणीवपूर्वक दिलं नाही अशी पण एक चर्चा आहे। नेमकं सत्य काय? मग फॉर्म्युला काय ठरला होता? नव्या चेहऱ्यांना संधी आणि वरिष्ठांना आराम, असं काही ठरलंय? असा चर्चा असतात, त्या चर्चा किती प्रॅक्टिकल असतात ते बघितलं पाहिजे। फॉर्म्युला हाच होता की काही नवीन चेहऱ्यांना संधी। आता नवीन चेहरे, तरुण चेहरे म्हणून तुम्हाला इंद्रनील नाईक यांना दिलेली संधी आपल्याला दिसते, पण अनेक जुने लोक, ठीक आहे ना, पक्ष आता वाढला पाहिजे हे पक्षाचा दृष्टिकोनच आहे ना। पण या नवीन चेहऱ्यामध्ये तुम्हाला पण तर संधी नाहीये ना, तुमचं पण नाव चर्चेत होतं। नाही, हा प्रश्न तुम्ही फार मस्त विचारला। माझं नाव कुठे चर्चेत नव्हतं, मला तशी संधी असण्याचा दूर काही प्रश्न नाही। मी विधानसभेमध्ये निवडून आलेला नाही, मी विधान परिषदेचा सदस्य आहे। पंकजाताई मुंडे यांचा अपवाद जर वगळला तर विधान परिषदेमधून कुणाला संधी भेटली मला सांगा? असं म्हणायचं की विधान परिषदेतल्या आमदारांना मंत्रिमंडळामध्ये संधीच नाहीये? प्रवीण दरेकर साहेबांचं नाव तुम्हीच चालवलं होतं मीडियानी की दरेकर साहेब कॅबिनेट होतील, शपथ घेतील, कुठे दिसलेत का तुम्हाला? ते नाही। आता असं असतं, जो पक्ष जो निर्णय घेतो, आता अमोल मिटकरी नवीन खिलाडी आहे त्या पक्षामध्ये, म्हणजे 6 वर्ष झालेत मला पक्षामध्ये। मला अजून माझं वय संपलं नाही ना, आणखी आता तर सुरू झालं। मी 20 वर्षानंतर भेटेल संधी, योग्य नवीन चेहऱ्यांना आहे ना, मग 20 वर्षानंतर तुम्ही पण त्या वरिष्ठ होणार नाही। माझं वय एवढं नाही झालं, मी 70-80 पर्यंत जाईन असं नाही। पक्षामध्ये जो काम करतो त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संधी देते आणि तुमची जी भावना माझ्याबद्दल आहे ती नक्कीच मी पूर्ण करून दाखवेल। देईल मला पक्ष संधी, माझ्यात कॅपॅसिटी असेल तर देणार। पण आपण विषय भरकटतोय, छगन भुजबळांचा विषय। छगन भुजबळ आता निघून गेलेत, ते अधिवेशनामध्ये उद्यापासून येणार नाही असं म्हणतायत आणि चिडून गेले, रागात निघून गेले, नाराजी आहे त्यांची असं पण म्हणतायत। अजिबात ते नाराज नाहीत, अजिबात ते चिडून गेले नाहीत, अजिबात ते रागात गेले नाहीत आणि अधिवेशन पूर्ण काळ अधिवेशनाचा उद्या नाशिकमध्ये ठरलेले कार्यक्रम आहेत, त्या कार्यक्रमाला ते अटेंड करायला गेलेत। ते तुम्हाला लवकरच परत येतील आणि पूर्ण अधिवेशन 21 तारखेपर्यंत जे अधिवेशन आहे त्या कामकाजामध्ये ते सहभागी झालेले दिसतील। पण त्यांनी फिट पण केले, लागे नाही रहना लागे नाही चेना असं पण त्यांनी म्हटलंय, गाणं पण समोर आलंय, याबद्दल काय म्हणाल? आता एखाद्या व्यक्तीचं मूड असतं की काहीतरी गाण्यातून बोलावं। तेरे बिना जिया जायना ही एक गाणं आहे, ती त्यांच्या आवडीचं आहे, ते आम्ही ट्विट करू शकतो, तो प्रश्न नाही। पण आता ते बहुजनांवर अन्याय होतोय असं दिसतंय पक्षामध्ये, बहुजनांचे नेते म्हणून मानले जातात ना। अन्याय कुठे झाला बहुजन समाजावर? धनंजय मुंडे ते रस्त्यावर उतरले, जाळपोळ झाली, तिथे वारंवार बोलण्यात आलं की कुठेतरी मराठा आणि ओबीसींच्या बद्दल त्यांनी वक्तव्य केलं म्हणून त्यांचा पत्ता कट झाला। नेमकं सत्य काय नाही? ह्या सगळ्या कपोलकल्पित आणि बनवलेल्या बातम्या आहेत, असं कुठेही नाही। बहुजन समाजाला मोठ्या प्रमाणात काल मंत्रिमंडळामध्ये संधी दिलेली आहे। दत्तामामा भरणे बहुजन आहेत, नरहरी झिरवाळ साहेब आहेत, त्या ठिकाणी अदिती तटकरे ओबीसी समाजातले आहेत, सर्वच आमचं सोशल इंजिनिअरिंग त्या ठिकाणी साधलं गेलं आहे। मात्र आता जाळपोळ होत असेल काही तर कार्यकर्ता भावनिक असतो, त्याला अपेक्षा असते, पण निश्चितपणे सांगतो की मोठी जबाबदारी भुजबळ साहेबांवर लवकरच पक्षाकडून येणार आहे। नक्कीच 36 जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये, 16 जिल्हे असे ज्याला मंत्रिपदच नाहीये, नेतृत्वच नाहीये। या जिल्ह्यातल्या लोकांनी नेमकं काय करायचं?
ते शेवटी वरिष्ठांनी घेतलेले तो निर्णय आहेत तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन वाटणं साहजिक आहे. आता मी अकोला जिल्ह्यामध्ये येतो. अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती 5 जिल्ह्यात फक्त एकच कॅबिनेट मंत्रीपद. महायुतीला इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी यश मिळालं आणि एक राज्यमंत्रीपद मिळालं इंद्रनील भाऊच्या निमित्तानं. पण असं आहे की साधारणपणे हा समन्वय साधत असताना 3 पक्ष एकत्र आलेत, त्यामुळे थोडंसं नाराजीचे सूर असतातच. पण अडीच वर्षाचा फॉर्म्युला पण आहे, त्याच्यामुळे 2.5 वर्ष पहिलं कारकीर्द कोणाची चांगली होते, उत्तम होते, ते कदाचित कायम राहतील किंवा 2.5 वर्षानंतर परत खांदेपालट होईल. त्याच्यामुळे 36 जिल्ह्यामध्ये 16 जिल्ह्यांना संधी भेटली, 20 जिल्हे नाराज आहेत. तर नाराजी असणं साहजिक आहे. आम्हालाही वाटतं की आमच्या अकोल्यामधून 4 वेळ, 5 वेळ, 9 वेळ भारतीय जनता पार्टीकडून काही अपक्ष म्हणून सुद्धा निवडून आलेले आहेत, त्यांना पण कुठं संधी भेटली नाही. पण आम्हाला विश्वास आहे की 2.5 वर्षानंतर नक्कीच खांदेपालट होईल आणि त्या जिल्ह्याला न्याय भेटेल. सूर म्हणताय, पण हे थोडे सूर कधी मिले सूर मेरा तुम्हारा होतील हे समजणार पण नाही, कारण एक एक करून आमदार सगळे बाहेर येत आहेत आणि आपली भावना व्यक्त करत आहेत. व्यक्त करणं साहजिक आहे. मिले सूर मेरा तुम्हारा होतं म्हणून तिघांचं सरकार आणलं ना, सूरही बनला त्याच्यामध्ये. तुमचं एवढं बारीक लक्ष असतं पत्रकारांचं की गव्हर्नरच्या बाजूला शिंदे साहेब आणि दुसऱ्या बाजूला दादा आणि फडणवीस साहेब बसलेले असले तरी तुम्ही म्हणता त्यांची खुर्ची बाजूला आहे. आता त्या स्टेजची ती सिस्टीमच तशी होती. म्हणजे अशा एवढ्या बारीक गोष्टी पाहत नसतात. सूर मिळालेले आहेत, सुरात सूर मिसळले. महायुतीत सूर निरागस आहेत का? कोण म्हणतं असं? महाविकास आघाडीचे सूर तुटलेत, त्याच्या सुराच्या तारा तुटल्यात, त्यांच्यामध्ये सूर निरागस आहेत. त्याच्यामुळे कुठला तरी इश्यू करायचा. आज सकाळी ईव्हीएमवर पण आंदोलन झालं मला असं कळतंय. आमचे सूर काही तुटलेले नाहीत, आमचे जुटलेले घट्ट सूर आहेत. अगदी काय म्हणता येईल तानसेनच्या त्या याच्याप्रमाणे तानसेनचे सूर आहेत आमचे काही कुठं हवेत विरलेले सूर नाहीत. जे नेते नाराज आहेत त्यांची नाराजी दूर केली जाईल नक्कीच. महामंडळाचं वाटप बाकी आहे आणखी. जानेवारी महिन्यामध्ये लवकरच महामंडळ गठीत होतील. अनेक नेते असे आहेत की ज्यांना मंत्रिपदाची इच्छा होती पण नाही भेटलं, पण तो पक्ष त्या पक्षातले लोक त्यांना वाऱ्यावर नाही सोडणार. एक जमेची बाजू अशी पण आहे की काल अजितदादांना पण पत्रकार परिषदेमध्ये विचारण्यात आलं की 2.5 वर्षाचा फॉर्म्युला ठरलाय, यावर तुमचं काय मत आहे? ते म्हणाले की 2.5 महिन्यातही खांदेपालट होऊ शकतो ना. मी तेच सांगितलं की 2.5 महिना असेल, 2 महिने, 1 महिना, जिथं पक्षाला वाटलं की ज्यांना आपण तिथे मंत्रिपदाची शपथ दिली ते पक्षवाढीसाठी काय करू शकत नाहीत. कारण काल तुम्ही वसंतराव देशपांडे सभागृहामध्ये प्रफुल्लभाईचं भाषण ऐकलं असेल. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की अनेकांना आम्ही मागं मंत्रिपदं दिली पण साधे ते जिल्ह्यातही फिरले नाहीत, पक्षबांधणी पण त्यांनी केली नाही किंवा मतदारसंघच सोडला नाही. मग अशा लोकांकडून आता अपेक्षा आहेत की ज्यांना मंत्रिपदं भेटली त्यांनी ज्या जिल्ह्यामध्ये मंत्रिपदं नाहीत तिथे त्यांनी 1 दिवस द्यावा, तिथे त्यांनी कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्यावं, पक्षवाढीसाठी प्रयत्न करावे. जर तसं झालं नाही तर 2 महिन्यात पण चेंज होऊ शकतं, 2 वर्षात पण चेंज होऊ शकतं. उत्तम काम करणारा असेल तर 5 वर्षापर्यंत पण राहू शकतो. आणि मला असं वाटतं पक्षहिताच्या दृष्टीने घेतलेला हा फार महत्त्वाचा आणि तितका स्तुत्य निर्णय आहे. एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, राष्ट्रवादीच्या अंतर्गत नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा सुरू आहे छगन भुजबळ यांच्याबद्दल? मी अंतर्गत कोर कमिटीमधला नेता नाही, मी पक्षाचा कार्यकर्ता आहे. मात्र मी तुम्हाला इतकं नक्की सांगतो, जितका माझा अभ्यास असेल, जितका माझा अनुभव असेल, भुजबळ साहेब हे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, त्यामुळे त्यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर छगन भुजबळ यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल असं म्हणतात अमोल मिटकरी. आणि हा सन्मान नेमका राष्ट्रवादी काँग्रेस कशा पद्धतीने राखेल पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर.